जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्याला जे सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं, त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला CapCut ॲप येतो, आपलं ओपन करायचं। ओपन केला तर तो मला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल, तो आपली इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्या 20 सेकंदापर्यंत किंवा 25 सेकंदापर्यंत इथं घ्यायची आहे मित्रांनो। आणि त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला इथं आपल्याला येऊन जायचं, आल्यानंतर आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा पिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे, तो इथं ॲड करायचा। तर ॲड केल्यानंतर आता सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तिथं ॲडिओ एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बीटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर बीट 2 वरती आपल्या येऊन आपला इमेज जो असेल तिथे स्प्लिट करा, परत बीट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत आपल्या बीट 4 वरती जिथे येऊन स्प्लिट करायचं आहे, परत आपल्या बीट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, परत आपल्या बीट 6 वरती जिथे येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, त्यानंतर परत बीट 7 वरती आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपली इथे जेवढं काही इथं बीट असतील तर त्या बीटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो काय आपला इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करायचा आणि त्याचसोबत आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केलेला आहे तो सुद्धा इथं डिलीट करून टाका। आणि त्यानंतर आपल्या इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर मित्र ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचे, त्यानंतर ॲनिमेशन यामध्ये येऊन जायचं आणि इथं कोणता आपल्याला ॲनिमेशन जो असेल सुरुवातीला आपल्याला द्यायचा नाही आहे, डायरेक्टली आता आपल्याला सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे। तर सेकंड इमेजवरती इथं आल्यानंतर आता आपल्या जिथं काय करायचं त्याच्यावरती क्लिक करायचे, त्यानंतर ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन इथं झूम ऑन द्यायचा आहे। त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन परत ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन झूम टू द्यायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशन यामध्ये येऊन कॉम्बो देऊन तिथं झूम ऑन द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्याला परत जिथं काय यायचं कॉम्बो देऊन इथं झूम टू द्यायचा आहे आणि आता परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन इथं बघा पॅन राईट द्यायचं आहे आणि नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आणि परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं पॅन लेफ्ट द्यायचं आहे। तर आपला हा तिथं ॲनिमेशन जो असेल तो आपल्याला रिपीट द्यायचा आहे, तो कुठपर्यंत द्यायचा ते मी तुम्हाला इथं सांगतो। तर हाच आपल्याला ॲनिमेशन जो आहे तो 8 सेकंदापर्यंत इथं अप्लाय करायचा आहे। परत 8 सेकंदावरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आणि परत ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्याला कॉम्बो देऊन इथं स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे, आल्यानंतर परत आपल्याला इथं काय करायचं आहे ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्या कॉम्बो देऊन इथं बघा आपल्याला डिस्टॉर्ट अँड स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्याला ॲनिमेशन यामध्ये येऊन आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका। तर दिल्यानंतर मित्रांनो आपल्या बघा मित्र काय यायचं आता आपले ॲनिमेशन इथे देऊन झालेत, तर त्यानंतर आपल्याला काही इफेक्ट जे असतील ते द्यायचे। तर देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं आहे, परत आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्या इमेज पुरते ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या। परत नंतर त्याच्या सुरुवातीला जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लेन्सच्या ऑप्शनमध्ये येऊन 3D फ्रॅगमेंट हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरते करून घ्या। केल्यानंतर आपल्या परत नंतर बघा 1 सेकंदाच्या आधी तुम्हाला 20fच्या नंतर एक डॉट दिसत आहे वरती पाहू शकता, तर तिथं आपल्याला येऊन जायचे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्ट यामध्ये येऊन कोलाजन स्पार्क हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून टाकायचे आणि त्याची जी ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्याला इथं 3 सेकंदापर्यंत करून घ्यायचे आणि त्यानंतर परत आपला सेकंड इमेज यावरती आपल्याला येऊन जायचं, परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन लाईट इफेक्ट यामध्ये यायचं आहे। त्यानंतर बाय द फायर प्लेस हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। अप्लाय करून त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती बघा आपल्याला 8 सेकंदापर्यंत करायची। त्यानंतर परत नंतर त्या तिथं थांबायचं 8 सेकंदाच्या इमेजवरती। त्यानंतर परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या लाईट इफेक्ट यामध्ये येऊन जायचं किंवा तुम्ही नाईट क्लब या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही शेक अशा प्रकारचा जो एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करा। तुम्हाला इथं जर भेटत नसेल तर तुम्ही सर्च करू शकता आणि इथे घेऊ शकता। त्यानंतर इथं अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट जे ते एंडपर्यंत करून घ्या। एंडपर्यंत केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि इंटेन्सिटी जे असेल ते आपल्या 20 ठेवायची आहे
आणि परत नंतर 8 सेकंदावरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी पिक त्यामध्ये येऊन लाईन्समध्ये येऊन आपल्या टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्याला काय अडचण याची ॲडजस्टमेंट त्या इमेजपुरती तर करून घ्यायचे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन नाईट क्लब लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर कॅम्प फ्लॅश अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे एंडपर्यंत करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे इथं आपलं सर्व इफेक्टचं काम संपले. त्यानंतर आपल्याला परत सुरतला येऊन ओव्हरलेमध्ये जायचं. परत ॲड ओव्हरले यामध्ये जाऊन फोटोजमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचं एक दिला असेल अशा प्रकारचा PNG तो इथं ॲड करून त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती आपल्या एंडपर्यंत अशा प्रकारे करायचे. त्यानंतर तुम्हाला ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती तुम्हाला हवं तसं इथं तुम्ही कुठे इथं करू शकता मित्र. तर मी आता वरती अशा प्रकारे इथं करत आहे. तर मित्र अशा प्रकारे आपला जो आजचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून जे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.